ज्युनियर लोकांना सिनियरनी मार्गदर्शन केलेलं जास्त चांगलं असतं, कारण तुमच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम येणार आहेत ते यांच्या आयुष्यात 2 वर्षात येऊन गेले आणि त्यांना असं भरघोस यश मिळालेले. त्यामुळे त्यांनी जर तुम्हाला काही मार्गदर्शन केलं तर तुझ्यासाठी खूप चांगलं राहील. तर तू जे विद्यार्थी नवीन येत असतात 10वीतून 11वी, अशा वेळेस नेमकं काय फिलिंग्स होत्या तुझ्या, त्या तू सांगशील? आम्ही 10th मधून जेव्हा SSC पास आउट झालो होतो तेव्हा झालं होतं की आम्हाला चांगल्या अकॅडमीत यायचंय आणि तिथे परफॉर्म करायचं. तिथून परफॉर्म करून मग नॅशनल लेवलच्या एक्झाम मध्ये परफॉर्म करावं लागतं आणि त्यासाठी सुरुवातीपासून मेहनत घ्यायची इच्छा होती आणि निश्चय पण होता. होतं की सुरुवातीला थोडं घाबरलो होतो, कारण डायरेक्ट एक्झाम होती, मोठी एक्झाम होती. पण स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि कन्सिस्टंट राहायचं. कन्सिस्टन्स असलं तरी सुद्धा हे होतं की तुम्ही कधीतरी ब्रेक घ्यावा लागतो, तुम्हाला रिफ्रेश होऊन यावं लागतं. आणि हे होतं की स्वतःचा एरर, स्ट्रॉंग पॉईंट आणि जिथं आपण वीक पडतो हे तुम्हाला स्वतः समजायला हवं. कोणी सांगणार नाही तुम्हाला आणि तुमच्यापेक्षा चांगले कोणी सांगू पण शकत नाही.